फॅमिली व्हेरिफिकेशन कसे करायचे? नमस्कार, जय जीवनदान. आज या व्हिडिओमध्ये आपण फॅमिली व्हेरिफिकेशन कसे करायचे स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गुगल क्रोमला जायचं आहे. तिथून umca.digital.com ही वेबसाईट टाकायची आहे. वेबसाईट टाकल्यानंतरनं असं येतं. आल्यानंतरनं जीवनदान फॅमिली व्हेरिफिकेशन इथं क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्यानंतरनं आपल्या वुमेन राईट अँड अँटी करप्शन या चॅनलला पहिलं काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. मी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे. त्यानंतरनं आपल्याला UMC फाउंडेशन ह्या यूट्यूब चॅनलला आपण काय करायचं आहे, क्लिक आणि सबस्क्राईब करायचं आहे. हे पण मी सबस्क्राईब केलेलं आहे. त्यानंतरनं आपण हे झाल्यानंतर आय हॅव सबस्क्राईब दोन्ही चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं आहे. त्यानंतरनं आपण इथं सांगितलेलं आहे जीवनदान ग्रुप फॅमिली व्हेरिफिकेशनमध्ये JDJP युजर ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा जो JDJPला दिलेला आहे. इथं मी माझा नंबर टाकतो. हा नंबर टाकला. त्या फिल बटनाला क्लिक करायचं आहे. फिल बटनला क्लिक केलं की हे ऑटो फिलअप होतं. आपलं नाव वगैरे रेफरल किती आहेत हे सगळं येतं. त्यानंतरनं तिथं आपण सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या स्टेटचा कोड आहे 400 तो सिलेक्ट करायचा आहे. जो काही डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्टला आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं आपलं तहसील असेल तर तहसील सांगली येतं आमचं, आम्ही सांगली केलेलं आहे. आणि जो कन्सेंट लेटर आहे ते डाउनलोड करायचा आहे. आणि ह्या लेटरमध्ये तुमचा ID नंबर, मोबाईल नंबर, पूर्ण नाव आणि डेट आणि सिग्नेचर करायचे आणि हे काय करायचं आहे आपल्या डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या गॅलरीमध्ये. तर इथं मी ते ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि इथं चूज द फाईलला गेलो की हे मी सिग्नेचर करून हा लेटर मी इथं डाउनलोड केलेला आहे. आता माझ्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचं आपण काय करायचं आहे, नाव आणि रिलेशन टाकायचं आहे. पहिली गोष्ट सिलेक्ट द रिलेशन. पहिला वडील दिलेला आहे फादर, नंतरनं आई दिलेलं आहे, नंतरनं वाईफ दिलेला आहे, नंतरनं हजबंड दिलेला आहे, नंतरनं सन आणि डॉटर. तर आपल्याला ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती हे करायचं. तर मी फादरला पहिला क्लिक करतो आणि करायचं आहे इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतरनं आपल्याला हा फॅमिली व्हेरिफिकेशन कोड येतो. ह्याचा आपण काय करायचं आहे फॅमिली व्हेरिफिकेशन कोडचं, तर ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तर आपलं फॅमिली व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.